धर्मनिरपेक्षता पटते, ज्यांना अर्थवाद पटतो, ज्यांना व्यक्ती स्वातंत्र्यवाद पटतो, अशांनी एकत्र येऊन निवडणूक लढणं गरजेचं आहे. आणि या दृष्टीने म्हणून आम्ही हे सगळं राजुऱ्यातही करतो आणि गडचिरोलीतही करतो. कारण शेवटी कसं आहे, सारी सोंग घेतली तर पैशात सोंग घेता येत नाही, पैशाचं सोंग घेता आलं नाही तर 5 बोटं तोंडात जात नाही. तर अशा परिस्थितीत आपण आक्रोश पाहिला आहे शेतकऱ्यांचा. 1,00,000-1.25 लाख लोक 24 वर्षानंतर रस्त्यावर आले, 40 तास रस्ता रोको झाला आणि सरकारला चर्चेला मान्यता करावी लागली. तुकारामाचे भक्त आहोत आम्ही, काही धर्मराज नाही. भले तरी देऊ कास्याची लंगोटी, नाठाळाची माती हानुकाठी. आणि आमचे मित्र राजू शेट्टींनी म्हटलंच आहे, जर का सरकारने बेईमानी करायचा प्रयत्न केला, सरकारला 29ला करायचा म्हणून आम्हाला डेट पाहिजे, कारण 29ची निवडणूक या मुद्द्यावर जिंकायची आहे, लाडक्या बहिणीसारखी, म्हणून आम्हाला डेट पाहिजे. म्हणून आम्ही अजून म्हटलं 31 मार्च जाईल, 30 जूनपर्यंत थांबू. निवडणूक आम्ही जिंकायसाठी लढतोय, म्हणून आम्ही समविचारी पक्षांशी करतो. इथे आघाडी होते, जवळजवळ 21 जागी कॉमन चिन्हावर लढायचा निर्णय झाला आहे. एक चिन्ह काँग्रेसचं आहे, कारण त्यांची ती अडचण आहे, त्यामुळे अध्यक्षपदासाठी काँग्रेस असेल तिथेही विरोधी पक्षांना घेऊन आम्ही लढणार आहोत. आणि आम्ही सरकार यांनी कसं नागडं केलं एवढ्या वर्षात हे जनतेपुढे आणणार आहोत. महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि नक्कीच चोहीकडे निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. आपण आता सध्या राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये आहोत आणि गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांच्या समस्या असतील, शेतकऱ्यांच्या सगळ्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी जवळपास 15 वर्ष विधिमंडळात महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये या विधानसभा क्षेत्रामधनं ॲडव्होकेट वामनराज चटप या विधानसभेचं नेतृत्व करत होते आणि अनेक समस्या त्यांनी स्वतः जवळून बघितल्यात आणि त्या सोडवल्यात देखील. मात्र आता काही राजकीय ट्रेंड बदलतो आहे आणि राजकीय चर्चा, राजकीय वातावरण काही वेगळं आहे का, किंवा एकंदरीत आताची ही निवडणूक, कारण पुढे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या देखील निवडणुका होणार आहेत, मग अशा वेळेस नेमकं काय वातावरण असणार आहे हे सगळी माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. साहेब नमस्कार. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती देखील पुढे जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. अशात आत्ता नगरपंचायत किंवा नगरपरिषदांच्या ज्या निवडणुका आहेत यामध्ये एकंदरीत वातावरण कसं आहे राजकीयदृष्ट्या, आणि आता सध्या काय चाललं आहे, म्हणजे आपल्याकडनं काय चाललं आहे? नाही, या दृष्टीने आम्ही दोन्ही निवडणुका राजुरा आणि गडचिरोली या युती करून लढवू आणि दोन्ही ठिकाणी आम्ही नगरविकास आघाडी किंवा राजुऱ्यात नगरविकासच्या आघाडीने, गडचिरोलीत नगरविकास म्हणतो नसेल तर जे ठरेल तिथे त्या आघाडीच्या वतीने आम्ही ती निवडणूक लढवतो आहे. नक्कीच यामध्ये मग आपल्याकडनं म्हणजे आत्ताच विधानसभेची निवडणूक देखील झाली, यामध्ये एकंदरीतचे जे वातावरण होतं, कारण आमची लोकराज्य TV किंवा चॅनलच्या माध्यमातून सगळा सर्वे आम्ही केला होता, अशा वेळेस विजेत्या टप्प्याकडे आपलं पाऊल होतं. शेतकरी संघटना आणि बाकी अनेक संघटना आपल्यासोबत आणि पक्ष देखील होते. अशामध्ये रिझल्टनंतर वोट चोरीचा मुद्दा पुढे आला, अनेक विषय पुढे आलेत. इतक्या वर्षाचा दांडगा अनुभव आणि आज राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये म्हणजे दिग्गज नेते असताना ज्या पद्धतीने विजय येतो आहे आणि आता नगरपालिकाकडे सगळ्या पक्षांना एकत्र येऊन लढण्याची जी परिस्थिती आता सध्या निर्माण झाली आहे आणि याचं शेवट म्हणजे विजयाकडे जात असताना आपला दृष्टिकोन किंवा आपल्याला कसं वाटतं म्हणजे आता सध्या? नाही, आपल्याला असं वाटतं की बा केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाच्या पुढाकाराचं सरकार आहे. याच्यामुळे या सरकारमध्ये शेतकरी मेला, सामान्य माणूस मेला, कामगारावर अन्याय झाला आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ह्यांनी प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन मतं मागितली, पण तशी करणी काही केली नाही. करणी आणि कथनीत फरक होता आणि त्याच्यामुळे सामान्य माणूस आज फ्रस्ट्रेट झाला आहे. पोरांना नोकरींच्या संधी नाही, त्यामुळे ते मूळ प्रवाहाच्या दूर चालले आहे. आणि अशाच सगळ्या परिस्थितीमध्ये जर का हा ट्रेंड थांबवायचा असेल तो ॲब्सोल्युटली धर्मवादाकडे आहे. तर अशा वेळेला जे समविचारी, ज्यांना धर्मनिरपेक्षता पटते, ज्यांना अर्थवाद पटतो, ज्यांना व्यक्ती स्वातंत्र्यवाद पटतो, अशांनी एकत्र येऊन निवडणूक लढणं गरजेचं आहे. आणि या दृष्टीने म्हणून आम्ही हे सगळं राजुऱ्यातही करतो आणि गडचिरोलीतही करतो. नक्कीच गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नाही आणि प्रशासक म्हणून मग शासकीय कर्मचारी म्हणजे
4-5 वर्षापासून काम सुरू आहे. राजुरा विधानसभा क्षेत्र किंवा राजुरा शहरामध्ये औद्योगिक क्षेत्र असं मानलं जातं. अनेक कंपन्या देखील इथे आहेत. मग इथल्या पर्यावरणाचे मुद्दे असतील किंवा सामान्य रोजगाराची विषय आहेत. मग अशाकडे म्हणजे आपला इतका वर्षाचा अनुभव आहे, नेमक्या कुठल्या समस्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये आपण काय पुढे लोकांसमोर घेऊन त्या जाणार आहात? नाही, आम्ही तर सगळं राज्य सरकारचं, केंद्र सरकारचं अपयश, ज्यातून निधी विकासासाठी येतो, विकास जवळजवळ थांबल्याच जमाय फक्त पेपरवर आहे, हे जनतेपुढे नेऊ. रोजगारांचं स्थलांतर विदर्भातून मोठ्या प्रमाणावर होतं, कारण रोजगाराच्या इथे संधी नाही. तांत्रिक शिक्षण किंवा तज्ज्ञ शिक्षण घेतलेल्या पोरांना हे आम्ही जनतेपुढे नेऊ. नक्षलवादी म्हणून मारले पोरं, आमचं काही म्हणणं नाही, पण त्याच्या रोटीरोजीचा प्रश्नच सुटला नाही, माणूस याकडे झाला नाही, तर अजून दुसऱ्या चळवळी येतील. कारण शेवटी कसं आहे, सारी सोंग घेतली तर पैशाचं सोंग घेता येत नाही, पैशाचं सोंग घेता आलं नाही तर 5 बोटं तोंडात जात नाही. तर अशा परिस्थितीत आपण आक्रोश पाहिला आहे शेतकऱ्यांचा. 1-1.25 लाख लोक 24 वर्षानंतर रस्त्यावर आले, 40 तास रस्ता रोको झाला आणि सरकारला चर्चेला मान्यता करावी लागली आणि त्यातून 8 महिन्यानंतर कर्जमुक्ती द्यायचं मान्य झालं आहे. म्हणजे जायचं महाराष्ट्राला, बाबा बचके कहाँ जाओगे, असं आहे सगळं. नक्कीच एकीकडे आंदोलन तर महाराष्ट्रभर पेटलं होतं. बच्चूभाऊ कडू प्रहारची असेल आणि शेतकरी संघटना, बाकीचे सगळे मंडळी आपण स्वतः तिथे होतात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळासोबत आपण देखील चर्चा केली. मात्र विरोधकांड किंवा असं शेतकऱ्यांच्या काही म्हणजे जे सोशल मीडिया आहे त्यामध्ये फसगत देखील झाली असं देखील काही बोललं गेलं. यात काय तथ्य वाटतं तुम्हाला? नाही, फसगत झाली याच्यात तथ्य नाही. आज सरकारच्या मुख्यमंत्र्याला जरी आत्महत्या करायची असेल तर जहर विकत घ्यायला एक कर्ज काढून घ्यावं लागतं. अशा परिस्थितीत डिसेंबरच्या अधिवेशनात काहीच मिळणे नाही, कारण काहीच नाही. गाठका भी खोया रामको भी न पाया, तीर्थ का पुण्य मेरे हात न लगा, अशी स्थिती आहे. म्हणून आम्ही मार्चमध्ये म्हणतो 31 मार्चच्या आधी करा, तर ते म्हणे 31 मार्चच्या नको, आम्हाला अजून 3 महिने वेळ पाहिजे. त्यांनी कमिटी नेमली, कोणाकोणाला बसवायचं, कशा तरोपाचं बसवायचं, किती एकरेज बसवायचं, किती क्वांटिटी बसवायचं. अर्थात तेवढा तर वेळ सरकारला द्यावा लागेल. आणि दुसरं महत्त्वाचं असं की त्यांच्या जाहीरनाम्यात आहे, ते तर बेंबीच्या देठापासून बोंबलले होते, म्हणजे कुसात बारा कोरा 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 म्हणून. आता ते सगळं झालं, शत्रुकोंडीत सापडलं आहे. कमिटमेंट केली 8 वर्षाची आणि ते 31 मार्च 2025पर्यंत राष्ट्रीयकृत बँकाचं, 30 जून 2025पर्यंत सहकारी बँकांचं सगळं कर्ज 30 मे 2025पर्यंत मागच्या वर्षी थकीत आहे, जे आता द्यायचं आहे ते सगळं संपणार आहे. आणि विश्वास तर ठेवावा लागेल. आम्ही लेखी घेतलं आणि त्यांनी नाही केलं तर का कोर्टात जाऊन गच्ची बघायची सोय, कारण जाहीरनामा असून कोणी कोर्टात जात नाही. तर या सगळ्या दृष्टीने म्हणून विश्वास ठेवावा लागेल. आणि आम्ही तुकारामाचे भक्त आहोत, आम्ही काही धर्मराज नाही. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाची माती हानुकाठी. आणि आमचे मित्र राजू शेट्टींनी म्हटलंच आहे, जर का सरकारने बेईमानी करायचा प्रयत्न केला, सरकारला 29ला करायचा आहे, म्हणून आम्हाला डेट पाहिजे, कारण 29ची निवडणूक या मुद्द्यावर जिंकायची आहे, लाडक्या बहिणीसारखी, म्हणून आम्हाला डेट पाहिजे. म्हणून आम्ही अजून म्हटलं 31 मार्च जाईल, 30 जूनपर्यंत थांबू. आणि त्या तऱ्हेने सरकारकडनं आम्ही कमिटमेंट घेतलं. राजू शेट्टीने म्हटलं आम्ही दंडुके खाली ठेवले नाही. सध्या तहसीलदार नांदेड, कलेक्टर परभणी यांच्या गाड्या फुटल्या आहे. आता मंत्र्याच्या गाड्या फुटणार नाही, यांची आम्ही काही शाश्वती देणार नाही, कारण आम्ही लोकांच्यासाठी आलो, लोकांसाठी करत राहू. आता अर्थात कसं आहे, ॲक्शन झाली की रिॲक्शन येते. ज्यांना काही करायचंच नाही ते काही करत नाही. फक्त एकच आहे, त्यांच्या म्हणण्यावर कुत्रा चावला म्हणून आपण कुत्र्याला चावायचं नाही. कुत्ते भोगते हाती चलते, आपण चालत राहायचं. जिना ह्या मरणा ह्या इसके शिवाय जाना का, हे आम्ही स्वीकारलेलं काम आहे. 45 वर्ष कोणी आमच्याकडे बोट दाखवायची हिंमत केली नाही. आणि आज 46वे वर्ष सुरू झालं माझ्या या शेतकरी चळवळीतल्या सामान्य जनतेला. आणि मी BRSची 600 कोटीची ऑफर नाकारून आलो. देणारे जर दे म्हणते मॅनेज झाले, देऊन काय देते, देऊन काय देणार मला, याच्यापेक्षा तर मोठी ऑफर असू शकत नाही. मी तर त्याला दिलेलं उत्तर असं की जे 1 कोटी जेव्हा माझ्या बापानी पाहिले नाही तर मी 600 कोटी घेऊन काय करू, कारण माझे शेतकरी आंदोलन मरणार आहे, विदर्भाचं आंदोलन मरणार आहे आणि हे मी पाप करणार नाही. नक्कीच गेल्या 1990मध्ये आपण निवडून लगातार 1995मध्ये देखील आपण विधिमंडळात आपण होतात. एवढ्या वर्षानंतर देखील आंदोलन आणि स्वतंत्र विदर्भाचं आंदोलन ग्राउंड लेवल म्हणजे रस्त्यावरचं आपण करतात. ही ताकद किंवा हे बळ आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक, अशामध्ये आता नेमका कुठला मुद्दा आपण पुढे घेऊन जाणार आहात? कारण
आता सगळे नवयुवक किंवा जे सोशल मीडियाच्या माध्यमात गुरफटलेले आपण पाहतो, कारण आता सध्या शेतकऱ्यांमध्ये आमच्या गोंडपिंपरी तालुक्यामध्ये देखील वाघांचा धुमाकूळ आहे. एकीकडे वाघ निघतं, शेतकरी आणि अतिवृष्टीचा देखील एका दिवसामध्ये गोंडपिंपरी तालुक्याचं नाव वगळण्यात आलं. मग अशा एकंदरीत राजकारणात सोशल मीडियामध्ये फोटो काढून टाकण्याचे देखील अनेक आरोप झाले. आपण स्वतः मुंबईसारख्या ठिकाणी आंदोलनामध्ये, आता विदर्भाचं मागे देखील आंदोलन झालं. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एक हाती सत्ता घेण्यामध्ये आपण यशस्वी ठरणार आहात का, किंवा नागरिकांसाठी किंवा जनतेसाठी काय आव्हान आपल्याकडनं असणार आहे? ही निवडणूक आम्ही जिंकायसाठी लढतोय, म्हणून आम्ही समविचारी पक्षांशी करतो. इथे आघाडी होते, जवळजवळ 21 जागी कॉमन चिन्हावर लढायचा निर्णय झाला आहे. एक चिन्ह काँग्रेसचं आहे, कारण त्यांची ती अडचण आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी काँग्रेस असेल, तिथेही विरोधी पक्षांना घेऊन आम्ही लढणार आहोत. आणि आम्ही सरकार यांनी कसं नागडं केलं एवढ्या वर्षात हे जनतेपुढे आणणार आहोत. आणि याचा हेतू सरळ आहे की सारे सोंगा घेता आले तरी पैशाचं सोंग घेता येत नाही, आणि पैशाचं सोंग घेता आलं नाही तर राज्य चालू शकत नाही. मिठी मिठी बातों से किसी का पेट भरता नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये हे सत्य आम्ही संपूर्णपणे समाजापुढे आणणार आहोत आणि समाजाला हे दाखवून देणार आहोत चित्र की महाराष्ट्राची आर्थिक स्थिती कशी आहे. जे सरकार 95,732 कोटीचं 10 महिन्यापासून सगळ्या खात्याचं ठेकेदाराचं बिल देऊ शकत नाही. 2 ठेकेदारांनी आत्महत्या केली. आपण बिल द्यायचं आहो, आत्महत्येला प्रवृत्त आपण केलं. स्वतःवर सरकार मंत्र्यावर केस करत नाही, करते कोणावर? पुसद अर्बनच्या अध्यक्षावर. का? तर त्यांनी बँकेची वसुलीची नोटीस दिली म्हणून. अरे कर्ज तुम्ही थकवलं राजा, हे तुझं पाप आहे. आणि या पापाचा धनी स्वतः होण्याऐवजी वड्याचं तेल वांग्यावर नेता, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे करता आणि त्याला तुम्ही हे करता. दुसऱ्या बाजूला बियाणीची इस्टेट त्यांनी मॉर्गेज केली होती वर्मानी, म्हणून तुम्ही त्यालाही सहआरोपी करता. म्हणजे काय? राजा भिकारी झाला. म्हणजे आपण असं म्हणतो की राजा बेपारी, प्रजा भिकारी, असं हे चित्र आहे. हे आम्ही आणतो, हे बघून घ्या. महाराष्ट्राचे महसुली उत्पन्न 5,60,963 कोटी, वर्षाचा खर्च भागवायला लागतात 6,06,855 कोटी, बजेटमधली तूट आहे 45,892 कोटी. 31 मार्चला राज्यावर कर्जाचा डोंगर होता 7,82,000 कोटी. राज्याला कर्जावर द्यावं लागणारं व्याज होतं 56,727 कोटी. बजेट मंजूर झाल्यावर 3 महिन्यात जूनमध्ये सरकारने लाडक्या बहिणीचे हप्ते द्यायला कर्ज घेतलं आहे 13,000 कोटी. आणि सरकार पुढे चालवायसाठी म्हणून सरकारने पुन्हा कर्ज घ्यायला परवानगी मागितली आहे 1,32,000 कोटी. ती परवानगी मिळाली आहे. टोटल राज्यावरचं उत्पन्न 5,60,000 कोटी आणि कर्ज आणि व्याज होणार आहे 9,83,727 कोटी. ब्रह्मदेवाला मुख्यमंत्री म्हणून तरी हे राज्य सक्षम आणि शिलकीत होऊ शकत नाही, कारण हे दिवाळखोरीत निघालेलं राज्य आहे. देशातलं नंबर 1चं कर्जबाजारी आहे. दुसरं, राज्य सरकारला अजून काही लायबिलिटी डिस्चार्ज करायच्या. 10 महिन्यापासून थकलेलं कर्ज आहे, थकलेलं बिल आहे, बिलं किंवा देयकं थकले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग 40,000 कोटी, जलसंधारण व जलसंपदा विभाग 13,000 कोटी, जलजीवन मिशन अंतर्गतची कामे 12,000 कोटी, ग्रामीण सुधारणा विभागाची कामे 18,000 कोटी, नगर विकास विभागाची विशेष कामे 4,217 कोटी, ग्रामविकासाची अतिरिक्त कामे 6,000 कोटी. आणि DPC जो सेक्युअर्ड निधी असतो लोकल कामासाठी, गावातल्या विकासासाठी, शहरातल्या विकासासाठी, तो DPC 29% निधी येतो. त्याची बिलं थकले आहे 2,515 कोटी. एकूण थकला आहे 95,732 कोटी. हे आणि कर्ज हे सगळं मिळवलं तर 10,59,459 कोटी होते. आणि 31,732 कोटी हे पॅकेजचं देणं आहे. आणि म्हणून आम्ही 3 महिने त्यांना पुन्हा वेळ दिला आहे की बा पहिल्या 31 मार्चला बजेटला तुम्ही टोकन प्रोव्हिजन करा आणि पुढच्या 3 महिन्यात पैसे कसे वसूल करायचे करा. वाईट असंसदीय शब्द आहे, झकमारी करा. आणि 30 जून 2025 पर्यंतचं कर्ज 30 जून 2026च्या आत कर्जमुक्त केलं, कारभारा कोरा केला अशी विधिवत घोषणा कृतीने करा असं आम्ही म्हटलं आहे. नक्कीच सगळे आकडेवारी बघताय. शेवट या तुम्हाला देतो. नक्कीच शेवट एका विषयाकडे जातो, कारण महाराष्ट्रामध्ये सध्या निवडणुकीसोबतच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सुपुत्र 1,800 कोटींची जमीन 300 कोटीत घेत विना मूल्य स्टॅम्प ड्युटी, ही जी चर्चा एकंदरीत सुरू आहे. आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणतात की मला याची कल्पना नाही. काय सांगा? नाही, एक गोष्ट सरळ आहे सर,
संयुक्त कुटुंबात राहणाऱ्या माणसांच्या घरात काय कृती होते ते संयुक्त कुटुंबातल्या प्रत्येक घटकाला माहीत असते. अजितदादा हे त्या कुटुंबाचे प्रमुख आहे आणि त्याच्या पोरांनी केलेला प्रताप काही त्यांच्या संमतीशिवाय नाही. मी वकील आहे, चोर कधीच म्हणत नाही येस आय एम गिल्टी म्हणून. आणि दूध का दूध पाणी का पाणी हो गया मीडियाने ते सगळं नागडं केलं आहे. आणि जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, जैसे कर्म करेगा वैसे फळ देगा भगवान, जैसी करणी तशी भरणी. आणि म्हणून दादाला तो डॉक्युमेंट रद्द करावा लागेल म्हणत आहे. रद्द करायचं झालं तर 42 कोटी वापस करावं लागते. कंपनीचं हे आहे शेअर भांडवल 1 लाख, म्हणजे मिया हितभर दाढी हातभर अशी सगळी अवस्था आहे. आणि शेवटी साहेब काय आव्हान करणार जनतेला? राजुरा विधानसभा क्षेत्र किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्यात शेतकरी संघटनेची भूमिका, स्वतंत्र भारत पक्षांची भूमिका किंवा आपलं एकंदरीत मतदारांना काय आव्हान असणार आहे? नाही, आम्ही सांगतो की राज्य डुबवायचं पाप झालं, केंद्र सरकारवर 200 लाख 16,000 कोटीचं आहे, देशही बुडवायचं पाप झालं. आम्ही फक्त सगळ्या जनतेला एवढंच अपील करतो, डुबते रे नगर, नगराला वाचवा आणि मतदानाचा झटका मतपेटीत दाखवा. कीच कृषी संदर्भात त्यांना काय सांगायचं आहे, काय सांग? राज्याच्या जलसंपदा मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे की शेतकरी सोसायट्या स्थापन करतात, कर्ज थकवतात, कर्जमाफी मागतात. या तऱ्हेने दरवेळेला ही प्रक्रिया सतत सुरू आहे असं म्हटलं आहे त्यांनी. मी त्यांना एकाच गोष्टीची आठवण करून देतो की शेतकऱ्यांना खर्च भरून निघेल एवढे रास्तभाव मिळणारी व्यवस्था नाही. दुसऱ्या वेळेला केंद्राचं धोरण आहे की जेव्हा परदेशात भाव असतात तेव्हा एक्सपोर्टवर टॅक्स लावतात किंवा एक्सपोर्ट बंद करतात. जेव्हा भारतात जास्त भाव चांगले भाव मिळू लागले अशा वेळेला परदेशातून आयात केलेल्या मालावरचा कापसाचा 11% निर्यात कर माफ केला. कापसावरचा 11% कायम संपवला डिसेंबरपर्यंत आणि कच्च्या तेलावरचा अर्धा कमी केला. त्यामुळे भाव पडले. दुसऱ्या बाजूला संपूर्ण शेतमाल जो म्हणून यांची केंद्र आहे, नाफेड असेल, पणन महासंघ असेल, तो संपूर्ण शेतमाल खरेदी करायची यांची आर्थिक कुवत नाही की आर्थिकदृष्ट्या डुबले. देशातले नंबर 1चे कर्ज दिवाळखोरीत निघालेले राज्य आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये कर्ज थकणं स्वाभाविक आहे. खर्चातून शेतीच्या उत्पन्नातून खर्च भरून निघत नाही म्हणून बचत नाही. ऋणवैर हत्या चुकत नाही हे कळते तरी पण सारे सोंग घेतले तरी पैशात सोंग घेता येत नाही, बचत नाही म्हणून कर्ज फेडत नाही. आणि अशा वेळेला समाजात लाच जाईल, शेतकऱ्यात लाच जाईल, गावात लाच जाईल म्हणून जनलाजेस तो शेतकरी आत्महत्या करू लागले. आणि हे अशी टर उडवून म्हणत असेल तर यांनी मुळाप्रवरा साखर कारखान्यांचं कर्ज संपवून घेतलं, सरकारला थकमी भरावी लागली. यांनी मुळाप्रवरा डिस्टलीचं कर्ज माफ करून घेतलं आणि यांची वीज वितरण कंपनी आहे मुळाप्रवरा, त्याचंही 450 कोटीचं कर्ज किंवा बिल माफ करून घेतलं. म्हणजे जेव्हा आता एवढं म्हटलं पाहिजे की राधासुद्धा तेव्हा तुझा कुठे गेला होता धर्म? नीतीवर बोलणाऱ्या माणसांनी नीतीनं वागायचं संपवायचं. रोज पक्ष बदलून काही तुम्ही नीतिमान होऊ शकत नाही. रोलिंग स्टोन गॅदर्स नो मासेस. नक्कीच बघितलं की एकंदरीत शेती संदर्भानं, कायद्यासंदर्भानं हा संपूर्ण अभ्यास आणि त्यानंतर जी वाटचाल महाराष्ट्र शासनाची सरकारची सुरू आहे ती अत्यंत टोचक त्यांची भाषेत त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हा सगळा कायदेविषयक अभ्यास आणि इंडेक्स महाराष्ट्र सरकार किंवा भारत सरकार कसं पुढे जाऊ शकतं याचं देखील त्यांनी उदाहरण आपल्या बोलण्यामधनं त्यांनी सांगितलं. हा सगळा इंडेक्स देत महाराष्ट्राला चेतावणी त्यांनी दिलेली आहे. आणि खरं तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जे समविचारी आहेत, जे धर्मांध नाही, खरं तर मानवाच्या विकासासाठी जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते कुठले मुद्दे शासनाने चालवायचे आहेत असा एकंदरीत संपूर्ण सामाजिक, आर्थिक आणि हे सगळं राजकीय न्याय देण्याचा या माध्यमातून ॲडव्होकेट वामनराव चटप साहेब यांनी इथे प्रयत्न केलेला आहेत. आपण असंच सरळ भेटणार आहोत. या संपूर्ण निवडणुकीमध्ये आपण जनसामान्यांचे प्रश्न घेणार आहोत, त्यांची उकल नेत्यांकडनं घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. शैलेश गणवीरसह मी नितेश डोंगरे, चंद्रपूर.